26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चांदूर रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सोनोरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेकडून रॅली काढण्यात आली। सदर रॅली सोनोरा येथील आझाद चौक येथून ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रध्वजारोहण मानवंदना पार पडली असता पूर्व माध्यमिक शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले। गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। त्यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ कविता खडसे, उपसरपंच प्रवीण जुनघरे, कृषी सहाय्यक पल्लवी लोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सोनू कावरे, उपाध्यक्ष रेखा प्रवीण लहाबर, बबिता ठोंबरे, सौ सूर्यवंशी, मनोज घोडेस्वार, सविता गेडाम, रवींद्र उपाध्ये यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा भार शाळेचे शिक्षक वर्ग रवींद्र शिर्के, सुभाष गिरी, दिलीप चव्हाण, स्वाती गेंडे, विनोद दुधे यांनी परिश्रम घेतले। त्यावेळी गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। सर्व सोनारावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आपल्या शाळेत 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या ताब्यात होता आणि अहोरात्र प्रयत्न करून आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची राज्यघटना किंवा हा देश कोणत्या पद्धतीने चालावा यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती नेमण्यात आली। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांनी अहोरात्र मेहनत करून या देशाचा संविधानाचा मसुदा तयार केला आणि तो से दुनिया के राज खुलते